तमाशातली पोरी पळवून न्यायला साधन्य नव्हती. बर हां न्यायला काय ती काय पहिलीच माणसं लई रंडाळी होती चांगली होती. काय तर बताळे सांगायचे बाबा मी तिकडं गावाला गेलो अरे कुठला गावाला जायला तुम्ही काय करायला आला. पण आता काय लग्नाच्या आधीच म्हणते ते माझं तुझं प्रेम आहे बघ चल कपाळाला गोंड बांधायचं होय रंगवायची बैल. हा मग आता नवरी आणायच्या म्हणल्यावर आडणी पाठ 4 वाजल्यापासून सारखी पळतच काढायला माणसं असायची. खायलाच मिळायचं नाही. ज्वाऱ्या नाही झाल्यावर काय खाणार आहे. बलरी घातली म्हणजे जरा थोडा ताल यायचा खायला त्याची चव असायची त्याची वेगळी आहे बाबा ह्याची वेगळी आहे बाबा ह्याचं कालवण वेगळं आहे त्याचं कालवण वेगळं आहे. बायकोला काय ताक करायचं पण आय करायची चांगली व्यवसाय करायची. शेरड कोंबड्या गुरं जरशी काय नव्हती त्यावेळेला. आणि पण गडी तेवढं हिरीला आंघोळ करत होतं. गडी घरी काय अजिबात गडी पोहार सुद्धा हिरीला आंघोळ करायचं. दोतार धुयाचं ती दुसरं दोतार नेसायचं ते दोताराचा पेळा खांद्यावर टाकायचा घागर घ्यायची रोबाबात रांजण चांगलं 4-4 5-5 घागरीचं रांजण असायचं. काय त्यांना परमेश्वर का माया घालत होता हीच काय कळत. आपाकापशे हितला होता म्हणायचा 4 आण द्यायचं चोळी माझी पाठीवर उसवली ही गाणं म्हणून म्हणायची. तर हे न सांगायचं 8 आण द्यायचं मोरे पाटलांना 8 आण द्यायचं आम्हाला ही चोळी माझी पाठीवर उसवली बंद कर म्हणायचं. ह्याच्यातलं गाणं म्हणायचं सिनेमातलं. कुठं उघड्या वडेलनी माळखांबेलानी ह्याला बंडी शेकावलानी कुठं वाघाडातनी कुठं भाडवणीतनी गारडीलानी असं लई तमाशे फिरवलं. भाडं कशाच 20 रुपये भाडं. माया म्हणजे काय एखाद्याला नसलं तर त्याला द्यायची बाबा त्या ज्वारी नाही त्याला ज्वारी द्यायची ह्याच्यात ही नाही तू महागारी दे बरं का माझं असं बोली करून द्यायची. आताचा बोली बी करत नाही कायच करत नाही संपलंय रे म्हणतो. तमाशे होते का पूर्वीच्या काळी. होतं की होय होतं की तुम्ही बघायला जायचे का. हा बघायकडला आला आमच्याकडे पैसा नाही कशाने जातोय बघायला. तिकीट असायचं का तमाशा बघायला. तर मग तिकटा बिगर तिकटाचा तमाशा होता आहे पहिला. किती असायचं तिकीट. तिकीट किती 12 असायचं रुपये असायचं. हा पण तिथे पैसे नव्हतं ना तेवढं सुद्धा. कोणाचा तमाशा असायचा पहिले. पहिलं भावमंगाचा तमाशा होता कळबळचा तमाशा होता जगताप पाटील होते. असं नाही वाजलेलं फड पण ते आम्ही नुसतं ऐकू बघायला गेलो नाही ऐकू नुसतं. कुठं कुठं असायचं तमाशा कुठं कुठे. कुठं पंढरपूरला असायचा अकोलला असायचा बर किंवा बाबा इथं बारक्या खेड्यापेड्यात तिथं तमाशा येत नव्हतं. खेड्यापेड्यात पैसे कुठले आले तेवढं. जत्रेवर असायचं कार्तिकीच्या जत्रेवर ही असा तमाशा असायचा त्यावेळेला. पिलवीच्या जत्रेला. तुम्हाला कधी वाटलं नाही का तमाशा बघायला जावं. जावं वाटायचं पण पैसे नसायचे की. होय हा पैसे असाय पाहिजे. आणि ते पहिलं भाकरीवर तमाशा असायचा म्हणे. हा आपल्या गावात होतं ती मग. होय आणि ते पहिले भाकरीवर तमाशे नुसतं आपले 2-4 जणांच्या घरच्या भाकरी आणायच्या त्यातल्या तमाशाला द्यायच्या त्याने आपले म्हणायची गाणी पण त्याची आवडच नव्हती आपल्याला त्या तमाशाची. ती बघितला का तमाशा. बघितला तात्पुरता पण ती बघितला ती फिरवला नसता तमाशा. कसा असायचा होतो नेमकं काय होतं प्रकार तो. काय तो प्रकार असं म्हणजे ते आपली अनुभवी गाणी म्हणत होती. आता तसं आताच्या काळासारखी गाणी असली काय गाणी कसली असायची होती. काय गाणी म्हणजे ती देवाच्या कडलीच अहो त्यांची ती गणगवळंतर लई भारी होती. होय हां गणगवळंतर लई भारी असायची. आताची कशाची गणगवळणच काय कळत नाही मला तर. मला मी बघितलं एकदा 2दा तमाशा आता पण ती गणगवळणच त्यांची काय असते वेगळी असते. गणगवळण झाल्यानंतर परत काय असतं. गणगवळण झाली की पुन्हा काय देवाच्या काही गाणी म्हणून गाणी म्हणायची पुन्हा त्यांची ती लावणी वगैरे. लावण्या नाही ती लावण्या म्हणत व्हायची ती गाणी म्हणजे लावण्यास म्हणणार. पण वग त्यांचं चांगला असायचं. हां कसले त्यांचं वग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाचा गुडगी रोग झालेला ती कशामुळं झाला काय झालं असलं ती हुबेहूब दावत होती. हां असं दुसरं काय ती दावत नव्हती. आता पूर्वीचा तुमचा जो काळ होता तो काळ कसा होता नेमका. तो काळ तसा म्हटलं तर चांगलाच होता. खाणं पिणं हे होतं कसलं होतं म्हणजे खाणं पिणं शरीराला चांगलं होतं. आता शरीराला अपायकारक आहे मग चांगलं आहे. आता तुमचं भजी असं खाण्यापिण्यामध्ये काय होतं पहिलं भाकरी ज्वारीच्या भाकरी गव्हाच्या चपात्या पुन्हा आपलं गव्हाचीच खीर करायची. ही असली ज्वारीची भाकरी गव्हाची खीर ह्याच्यापेक्षा पलीकडे दुसरं काय नव्हतंच आम्हाला. पहिले
खाणं पण लय होतं मग हुलग्याचं काय म्हणले? हुलग्याचं माडगं करायचं, मग माडगं खायचं, हुलग्याची उसळ असायची, हां मटकीची उसळ असायची. बर हे ते खाणं शरीराला चांगलं होतं. बर आता शरीराला कसं आहे ते औषध मारून शरीराला बाधक औषध हे येतात. हां 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 आता हे तुमचे हार बघ, तुरीची डाळ पण शिजत नाही. हां पहिली आमची लगेच शिजत होती. होय. हां, आणि घरामध्ये म्हणजे खाण्यापिण्यामध्ये काय काय असायचं घरामध्ये? घरात खायला काय ज्वारीची भाकरी, चपाती, दूध, हां भाज्या कुठल्या बी असायच्या. काय काय वांगा असायच्या भाज्या? भाजी वांगा असायचं, पुन्हा शेपूची भाजी असायची, ह्याची आपली चुक्याची भाजी असायची, आपल्या तांदूळशाची भाजी असायची. रानातल्या भाज्या काय काय असायच्या हो? त्या रानातल्याच भाज्या आहेत. म्हणजे पावसावर येणाऱ्या भाज्या, पावसाच्या पाण्यावर येणाऱ्या भाज्या. तांदूळशाची भाजी हम्म. आणि माटाची भाजी, बर चिगळ, ही पावसावर येणाऱ्याच भाज्या. हां पण ती खायला चवदार होत्या आणि ती शरीराला मानणाऱ्या होत्या. होय. आता शरीराला मानणाऱ्या भाज्या नाही त्या. तुम्हाला काय आवडतं सगळ्यात जास्त खायला? काय भाज्या, काय कसलीही भाजी, चुक्याची भाजी, शेपूची भाजी, हां गवारीची शेंग, ही साधं आपलं म्हणजे ही भाज्या म्हणजे हे होत्या. खाणं पिणं पण जुन्या लोकांचं लय होतं हो पहिलं, खरं आहे का ते? खरं म्हणजे काय, कायला थोड्या माणसांनाच आर होता, हां सगळ्यांना नव्हता. 2-2.5 भाकरीच्या वर भाकरी कोण खात नव्हतं. बर पण दूध असायचं एका भाकरीच तरी. हां एका भाकरीच कालवून दुधात एक भाकर खाल्ली की ती गडी उठतच होता. हां पहिल्या बायाच्या भाकरी मोठ्या होत्या, आता बायाच्या कागदावानी भाकरी येत्या. नाही, मी ऐकलंय की बऱ्याच जणांनी सांगतात जुनी लोक हां, 20-20 आणि 25-25 भाकरी पोळ्या खायची खात होती का? 25 पोळ्या कुठं एकच माणूस खात होता बघा, ती 13-14 पोळ्या. होय. एकच खात होता, दुसरं कोण खात नव्हतं. बर डोंगरे खात होतं, डोंगरे. हां कसं काय खायचं तेवढं त्यांना? कुणास ठाऊक कसा खात होता ती म्हणायची, आपण बघितलं पण नाही त्याला, आणि मी आपण त्यापेक्षा तर संपर्क झाला नाही, हां. पण म्हणाय. आणि ती तुमच्या बघण्यात सगळ्यात जास्त खाणारा कोण माणूस होता हो? तुमच्या बघण्यात काय नाही, बघण्यात एवढी नव्हती म्हणली खाणारी माणसं. 4-4 भाकरी खाणारी, 4-4.5 भाकरी खाणारी माणसं होती, आणि बरीच होती. काम कशी असायची हो पहिले लोकांना? काम लय माप सोडून काम. हां कशी असायची? काय काय? काम काय सांग, दिवस उगवल्यापासून मावळस तर कामच करायची. हां त्यांना काय दुसरा उद्योगच नव्हता काय कामाशिवाय. होय. कुठं गावाला जायचं का, कुठं काय करायचं का, काय हां अजिबात नव्हतं, नुसतं काम करणे. काय म्हणजे काय काय असायची कामं? काम काय रानातले, कुठं सऱ्या तोड बाबा, कुठं ऊस लाव, कुठं काय पेराय, ज्वारी पेर, कुठं बाजरी पेरा, मका लावा, ही असलीच कामं. होय. मोठा होत्या. हां पहिल्या काय हे होतं काय, इन नव्हती, पुन्हा परत इन आली, पण अगोदर मोठा बैल मोठा होत्या आपल्या. मोठं तुम्ही आणली ती का मोठा? हो, मी लय मोठ आणली. होय. हो, मी 10-15 वर्ष मोठ आणली, बर 15-16 वर्ष आणली मोठ सगळी. कशी म्हणजे नेमकी कशी काय प्रकार होतो मोठ होते कशी काय? कशी लोखंडी मोठ असती खाली, हां त्याला नाळा असतो, वर त्याला मॅट असतं, मॅटानं हे म्हण. हां पुन्हा मोठं आणि बैल 4 असते ती मोठला. हां माचाड असतं, हां माचाडावर मोठं हिरीत गेली की बुडती, त्याला खाली छापडी असते, त्या छापडीतनं पाणी येतं की भरली की हल्ली की बैल की आली की वाप्यात दिसती. हां मग हे मोठ मोठं. चालवताना गाणी म्हणायचं का? मग लय गाणी म्हणायचं. होय. गाणी आलं काय काय असायची नाही. गाणी? गाणी काय पण कुठं देवादी कशी म्हणायची, हां कुठं कशी गाणी म्हणजे कशीही म्हणायची. हां बैलावरनं बैलावर गाणं म्हणायची. म्हणा की हा मग म्हणा की. हो, गाणं हां म्हणून दाखवा बरं. त्या बैलावर गाणं म्हणजे गाईलाच झाला खोंड, गायक्या सांगित आला घरा, हां नंदी धुराला झाला बरा. मोटरच्या चालीवर अशा बायांची गाणी असली, काय पाण्याला गेली गोरी, तिची घागर ढळमळ, म्हणा की सका ती, मनात म्हणा भारी आहे ती परमळ, हे अशा. ती म्हणा की. हां. एवढी पाण्याला गेली गोरी, तिची घागर ढळमळ, सका का मनात तरमळ, पंढरबिरीची वाट. तुमचे मित्र कोण होते हो बालपणीचे? बालपणीचे आपले असे शाळेतलं वर्गमित्र, ही गावातले आपले मोरे, ह्यांचा चुलता होता की लक्ष्मण मोरे, महादा बागल, ही अशी बरीचशीच माणसं माझ्या शिनातली, माझ्या तालातली होती. मग तुमचे जिवलग मित्र कोण होता तुमचा?
जिवलग मित्र ह्याचाच बाप लक्ष्मण मोरेच होता. बर ते मग संपला काय ते. एवढी जीवलग मैत्री कशी काय होती तुमची हो? ती म्हणजे आम्ही दोघं एका जाग्याला झोपत होतो. बर एका जाग्याला झोपत होतो म्हणजे ती आजकाल झोपत नव्हतो. जलमलं एका 5-6 वर्ष शाळेत 3री वर्षनं पाक लग्न होईपर्यंत आम्ही एका जाग्याला झोपत होतो. बर पण ती मैत्रीच वेगळी मैत्री. हा काय ती खाईल तीच मी खाणार, मी खाईल तीच ती खाणार, त्याच्यात काय असेल तीच माझ्याकडे असणार. बर काय त्यांच्या बरोबरच्या काय आठवणी? त्यांच्याबरोबरच्या काय आठवणी की एवढंच आठवणी, दुसरं काय नाही. गुरं राखायची, त्याच्याकडे शेरड असायची, माझ्याकडे गुरं असायची, एवढंच आठवणी. बर कुठं बैल. कुठं राखायला कुठं जायचं? रानात राखायची आणि दुसरीकडे कुठं राखायची ती. कुठं कुठं जायचं? अशी वर माळावर जायचं. हा पहिलं रान सगळं मोकळंच होतं हो. हा कुठं जाईल तिकडं सगळं मोकळंच. हा सुरुंपा खेळायचा, कुठं काहीतरी लंपाट खेळायचं. त्या रानात आता गुरांच्या मागं 2-4 पोरं असली की चावऱ्या लंपाट खेळायचं, चांगलं चालायचं. होय हां गुरं राखायला अजून कोण कोण असायचं? गुरं राखायला अशीच पोरं, गुरं अशी एक 7-8 जण, 10 जण, 4-5 जणांचं टोळक असायचं, जास्त नव्हतं. कोण कोण होती नाव वाटत होती का तुम्हाला? हा नाव आठवते ते लक्ष्मण मोरे होता, माधा बागल होता, हा पुन्हा आमचा महादेव चव्हाण होता, हा पुन्हा मधू चव्हाण होता, अशी बरीच नाव. मग ही गुराच्या पाठी मग तुम्ही खोड्या काय काय करायचा का काय? खोडे काय करायचे त्या, काय कोणाचं काय चोरलं नाही, कोणाचं काय नव्हतंच राहणार नाही, काय हा चोरायचं काय आणि करायचं काय, बर काय नव्हतंच राहणार नाही. कोणा राहणार गाजर म्हणा गाजरं काय आणायला शेंगा ती म्हणा. नाही ती मळ्याजीनीच होतं तेवढं. रानात कोणाच्या काही नव्हतं, वर पटरासारखा मोकळा असायचा गुरांना. मग गुरं राखायला गेल्यानंतर करमणुकीसाठी काय करायचं तुम्ही? कर्मणी काय खेळ खेळायचा, कुठं काय करायचं असलंच करायचं, दुसरं काय करायचं. एखादी खेळायची आठवण आहे का? आठवतो किस्सा एखादा? काय खेळायचं, लंपाट खेळायचं बाबा, होतं खेळायचं, सुरपारंबा खेळायचा झाडावर जाऊन. सूरपारंभ खेळताना कधी कोणाचा पाय बी मोडला होता का? नाही पाय मोडला पडलं नाही, होतं काय पडलं सुद्धा नाही. काय शिवाट लोक होते अशी, ह्याचं सकस अन्न खात होती. हा अन्न काय असलं हायब्रिड नव्हतं, हा सकस अन्न असल्यामुळे तिची चिकटपणानं चिकट चालत होती. गलबत्या मोटरसायकल नव्हत्या, होत्या. सायकली त्या नुसत्या सायकली. होय हा सायकली कवचित ती बी. कधी आले हो सायकल? कधी आले? सायकली लय काय ती कधी आल्या ती सायकली तशा लवकर आल्या त्या, हा पण लय काळ सायकली चालला हो. आता मोटरसायकली आता येऊन शिन काय, मोटरसायकल येऊन किती बरी झाली, 20 वर्ष झाली असतील. सायकल यायच्या आधी काय होतं? सायकल यायच्या अगोदर काय बैलगाड्या, हा. बैलगाड्यानं वराडा आणायचा आम्ही. होय हां आमच्या लग्नाला बैलगाड्याच वराडा, होय बैलगाडीने जायचं, बैलगाडी न्यायच्या, ह्याची एक त्याची एक अशी 2-4 गाड्या बैलगाडी नेऊन वराडा आणायचं. बाकीच्या कोणाच्या दुसऱ्या लग्नाला वराडाला जायचं का तुम्ही हो? होय जायचं की, होय बरेच लोकांचे आणलं. कुठं कुठं जायचं? कुठे जायचं असं काय, त्या कुरळीला जायचं बाबा, की इथं खळव्याला जायचं, की इथं, आणि लय लांबचं वराड नव्हतं पहिलं. हा बाबा खंडाळ्याला जायचं, वेळापूरला जायचं, लिंबगावला जायचं, हा असं फळवणीला जायचं. अशा कशी वराडाला गेलो काय असं जरा सांगायची त्याचा किस्सा जरा. काय त्याचा किस्सा काय, बैलगाडी न्यायची जायचं, ती आपली वराडा नाही गेली की आपली ती पोळ्या फेळ्या करायची, हम्म. पोळ्या जेवायच्या, हा बसायच्या पाहुण्यांसंग गप्पा मारत थोड्या. वराडा आणायला ज्यावेळेस तुम्ही गाडी न्यायचा हां त्यावेळेस ती सजवून न्यायचा कसं हो? मग कशी सजवता काय? सजवायला काय बैलला रंग लावायचा, सगळ्या हा बांधायच्या, गाडीला तट्ट्या लावायचा, हा रोबत जायचं गाडी घेऊन. होय नवरी आणायची आता किंवा नवरीच आणायला जायचं, नवर देऊन असायचं आणायला. हा ताट्या लावायचा म्हणजे काय असतं? ताट्या काय प्रकार? तट्ट्या असा त्या गोल बांबूचा चट्टे असतात आणि त्या गोल असा वरनं ह्याच्यात असतो. होय हां बर गाडी रोबात दिसते. होय आणि बैलाच्या गळ्यात चाळा बिळ. चाळ बांधायचं, कपाळाला गोंड बांधायचं, होय रंगवायची बैल. हा मग आता नवरी आणायची म्हणल्यावर नवरीचा मग मेहनत ही होणार. नवरी आणायला जाताना मग गाणी काय असायची? गाणी काय म्हणत होती, गाणी म्हणाली येड्या, मग पुन्हा म्हणणार यायला नवरी आणायला चाललंय आणि गाणी म्हणताय. का बरं? नाही गाणी म्हणा येत येताना नाही. जाताना म्हणतो नाही असेल नाही नवरी नाही नाही आणायला. काय सुद्धा नाही. होय. नवरी आणायला जाताना गाणं नाही किंवा जाताना बी नाही आणि मग येताना ती बी. गाडी सजवल्यानंतर तिथं नवरी आणायला जेव्हा जायचं तुम्ही हां ते कसं असायचं नेमकं काय? कसं असायचं, त्या गावात जायचं, त्या गावात कुठं बाबा त्याचं घर आहे, तिथं घराच्या पुढं गाडी सोडायची, हा वैरण टाकायची, त्या माणसाने बोलवायचं आम्हाला चहा प्या अगोदर, पुन्हा बाबा जेवा, हा जेवायचं, वराड गाडीत बसवायचं, दिवस मावळस तर आपलं जेवायला घरी काय द्यायची होती ती गेल्यावरती? पोळ्या द्यायची, हा आपलं पोळ्याचं जेवण असायचं. होय हां दुसरं काय जेवण नसतं त्यावेळेला. खीरपोळ्या. खीर नव्हतीच, पोळ्याच असायच्या. हा भात आमटी.
भात आमटी खीर पोळ्या एवढं खालाच याच्यापेक्षा काय हा असं कसं अन्न होतं हो ते. आणि मग ते नवरी गाडीत ज्यावेळेस बसवता तुम्ही हां नवरी सोबत कोण कोण असायचं नवरी संकट त्याच्यात 2-3 त्या ही करवल्या कुरवल्या हा पुन्हा 2 म्हाताऱ्या हा म्हाताऱ्या तर पाहायला लागत होत्या. होय हां नुसत्या कुरवल्या गाडीत नव्हत्या लई का बर म्हातारे बसायचे 4-2 हा यायच गाडी घेऊन दामान आपलं. किती बसायची माणसं गाडीत त्या गाडीत बसायची 9-10 खाला एका गाडीत एका गाडीत. बर आणि किती वाजता हालायचं तिथनं ते हालायला काय 3 वाजता हाललं की इथं 2 तासात गाडी येते तोंडल्यात. होय हां आपलं डोगो डोगो डुगू डोगो डुगू डुगू जरा ताणायची बी. होय हां किती गाड्या असायच्या गाड्या असायच्या 2 4 3 4 3 5. होय हां लग्नाच्या वराडावर मोठा मालक असला की जरा 4-5 गाड्या हा बारका मालक असला की 2च हा लयच बारका असला की 1च. होय हां ती लग्नाच्या आणि मग मोठं लग्न असलं का जास्त गाड्या असायच्या का? हां 4-5 गाड्या आता असायच्या. कसं टेम्पो बिंपो असतात आहे का आता नाही काय टेम्पो सुद्धा बसत नाही ते आता लक्झरी टेम्पोत मागते ती. कशी लोक गर्दी करून बसते ती काय हा. टापावर बसते ती होय, पण तसं बैलगाडीत काय करायची लोक त्या गाडीत बैलगाडीत काय सुद्धा करायचं हां. नव्हतं. बाय असल्यावर काय करायचं काय करायचं नव्हतं बाय पण असल्यावर. दाटेवाटीन बसत असेल की दाटीवाटीने 5-10 माणसं बसणार जास्त बसत नाही. माणसांची बायांची गाडी वेगळी पुरुषांची गाडी वेगळी अशी असेल ना पुरुषाची गाडी तर ती काय ते धिंगाण करून मस्ती करून पोरं मग होय असायची का असायची की आता ते घर का गाव का नाही होतं तीन कशी करायची मस्ती काय काय असायची करायचं ती गाणी म्हणायची हे काहीतरी ते आपली तमाशातलंच गाणं म्हण कुठलं काहीतरीच म्हण म्हणायचं होय यायची मजा मारत हा गाडी ताणायची बघल्याने मोहरं काढायची होय असं करायची मजा. शर्यत पण लावायची का मग आता त्याला काय ती लग्नालाच कार्यक्रम म्हणजे तीच कार्यक्रम. होय हां हा आणि लग्नाच्या कार्यक्रमात मग गाणी वगैरे असायची का म्हणायची का गाणी गाणी राहायची बैलगाडी गाडीवाला गाणी म्हणत नाही नाही नव्हता. गाडीवाला नाही म्हणत हा. दुसरी माणसं म्हणायची का दुसरी माणसं काय नुसते असं ती टवाळ्या करायची की टवाळ्या हे आजच्या आहे त्याच पहिल्या होत्या होय पण पहिल्या जरा खोचक होत्या आताच्या जरा थोड्या ह्याच्यातल्या सिनेमातल्या येत्या आता. कशा असायच्या खोच कशा असायच्या खोच्या करायचे काय हे ना बाबा हे केलं त्यानं ती केलं असलं साधं बोलत होती हा संगीत बोलत नव्हती. हा जरा सांगाय जरा पहिल्या काळाला खटाळपणा कशी करायची लोक खटाळपणा? कशी वागायची जरा सांगाय पहिलं जुनं त्यात काय आपण वागलोच नसल्यामुळं मला काय ती नाही सांगायचं नाही वागायचा प्रश्न नाही पण दिसतं तर आपल्याला बघितलं तर असेल ना तुम्ही नाही ती लोक जी होती ती इतकी आताच्यासारखी नव्हती. आताचे जसं आपल्या ट्रकत ही वराड चाललं म्हणजे आता कशी मस्ती करते ती हा. पोरच करते ती जाणती करत नाही ती. हा 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 तशी मस्ती पहिली करतच नव्हती. होय पहिली जाणती माणसं असायची जरा थोडी हा. आणि पोर जरा कमीच असायची. हा आणि कधी वड्याला पोहायला नदीला पोहायला विहिरीला कधी जायचं का वड्याला पावायला जायचं मग पाणी कुठं? लिहायचं हिथं आपल्याच ह्याच वड्यात पावायचं ना. कोण कोण असायचं पोहायला हा पोहायला पोरं गावातली सगळ्या गावातली म्हणजे काय 5-25 पोरं. होय हां पोवायला काय मजा लय पाणी असल्यावर उड्या टाकायच्या काय पोरं अशी वाहत जायची ती जाणती माणसं काढायची. होय हां गेलतं कधी कोण आठवतं? हो 2-3 गेलती की ती जगू होती गेलती की रे काय झालं अशी दाराला लागली की पळायची खालतं. होय जाणत्या माणसाने बघितल्यावर ती उड्या टाकून शिने आणायची काढून. कुठं सापडायची कशी हे काढायची तर अशीच हे तर कमीत कमी 1000 फुटावर पोर गावायची पण पोहत होती होय पोहत असल्यामुळे गावायची बर आणि चिवाड होती. हा मासं कधी धरायचे का वड्याला मासवाली म्हणजे वेगळीच होती ती. होय हां तुम्ही कधी धरलं होतं का माझ्या गाड्यातच माळ तर मी कशाला मासं धरतोय काय तुम्ही पहिल्यापासून खाल्ली काय खाल्लं नाही काय होय. नाही हां हाडच बाटलं नाही तर मग ती जुंधळ्या रानामध्ये शेंदडं वाळकं तिलाही असायच्या शेंधाडण वाळकण ती काय गाजरं हा तिलाही चांगलं असायचं. होय हं. खायचे का तुम्ही मग हा काय रानात ज्वारीच्या टायमालाच तेवढी पुन्हा कुठल्या आल्या ती हा ज्वाऱ्या कसं होतं ते सुगीच दिवस कसं होतं ते ते सुगीच दिवस किती सुंदर होतं. शेंदाड जरी पिकलेलं असलं तर किती खमंग लागायचं. हा आता तशी शेंदाडच नाही ती खायला. हा तसलं एखादाने म्हणलं तर नाही ते औषधच मिळतंय आता. होय पहिलं अंगण पिकलेलं असायचं. जरा सुगी दिवसामध्ये कशी खळी काढणी मोडणी कशाची सांगायची काढणी पाट 4 वाजल्यापासून सारखी पळतच काढायला माणसं असायची हा आणि सगळं घरातली 4-4 5-5 माणसं याक नाही तर अर्ध घरी राहायचं. हा नाही तर सगळी माणसं काढायला जायची ज्वाऱ्या काढायच्या हा
मोडायच्या, खळी करायची, हा ती रानानीच काय करायची, ती नाहीतर काय साधन नव्हती का काय. कसं दिवस कसा चालू व्हायचा पहिल्या माणसांचा हो? दिवस एकदम पण आनंदाच होतं, चांगलं होतं. हं. पण एवढंच की काय वेळेला पाऊस नसल्यामुळं, पाऊस नाही पडला की त्या सालाला ज्वारी होत नव्हती. हा त्यावेळेला खायची मांदळी बोंब पडत होती, बर खायलाच मिळायचं नाही. ज्वारी नाही झाल्यावर काय खाणार आहे ती? असं होत ती होतं. काढणीच्या वेळेस ती ही भलरी म्हणायची बघा. होय हो भलरी म्हणायची होय. काय इथे घाला तुम्हाला बरं आता काय ती विसरून गेला आता माझं थोडीशी मला म्हणून दाखवाई नाही ती भलरी काय माझ्या आठवत नाही कशी आता. असायची भलरी? भलरी मला आठवतच नाही आता काय. मग हे नेमका भलरी काय प्रकार होता तो? आता काय नसतं म्हणायची भलरी भलरी दादा भलरी भलगडी दादा भलरी हा. अशी म्हणजे ह्या पद्धतीत भलरी म्हणायची. कशासाठी म्हटलं जायचं ते? हे करमणूक हा. जुना काढायला न्याट लागते. आता हे करमणूक काहीतरी बाबा, हा हे भलरी घातली म्हणजे जरा थोडा ताल यायचा बर आणि त्या तालात ज्वारी जरा जास्त पडायची. होय. हां हा. आणि रानात ही कांबळी मग झाल्यानंतर भाकरी वगैरे ती रानातच खायची आहे का नाही? रानात भाकरी खायला लय जणांच्या असायच्या. होय 4, 5, 6 माणसं असली म्हणजे ते खायला त्याची चव असायची. त्याची वेगळी आहे बाबा, ह्याची वेगळी आहे बाबा, हा. ह्याचं कालवण वेगळं आहे, त्याचं कालवण वेगळं हा. आहे. घरी म्हणजे एकच कालवण, हा एकच कालवण आणि दूध. काय काय असायचं मग ते? कालवणात काय ह्याची वांगा असेल, त्याचं बाबा बटाटा असेल, त्याचं बाबा ते शेपूची भाजी असेल, ह्याचा चुका असेल, हा. अशा वेगळ्या वेगळ्या जातीचे भांडी हे असायचं. किती कामं केल्यावर किती भाकरी खायचं? भाकरी 2, 2.5, 3च्या वर भाकरी कोण खाल्ल्या नाही त्या. कामं केल्यावर काम केलं तरी 3 भाकरी म्हणजे 3 भाकरी तर का थोडं झाले वे. रानात कामं केल्यावर 3 भाकरी चिकार झाले. 3 लय खादोड असला तर 5 भाकरी खात होता बघा, होय. नाहीतर भाकरी खात नव्हतं जास्त कोण. हा. आणि घरात दूध दही वगैरे असायचं का हो? हो चांगलं दही तर काय नुसतं वड्याचं दही, दही नुसतं नाही वड्याचं दही. वड्याचं म्हणजे? हो असं आपण असं केक कसा कापतो तसं वड्या दह्याच्या होत होत्या. होय घटमुट. घटमुट नान तशी रेगच पडायची दह्याला तर. होय. हां आताच दही इकडं पाणी आणि इकडं दही. कशात ते इरजू घालायचं? गाडग्यात. होय. हां हा पहिली गाडग्यात बाया इजत होतं त्या, बर आणि दूध पण गाडग्यातच तापवत होती. होय. गाडग्यातलं दूध लय खमंग लागायचं. हा. आता काय पातेल्यात आहे, स्टीलचं पातेलं. आणि ते ताक वगैरे लोणी हा, कसं ती गाडग्यात त्याला ती बारक्या बारक्या काही असायच्या, काय? ते सिल्वरची भांडी असायची त्यात का नाही असं गोल माठाचं, हा त्यात रवीने ताक करायचं. बर ती काय मिक्सर आहे का काय, हा. रवी अशी फार 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 ओढून शिने ताक करायचं. कोण कोण करायचं हो ताक ते? बायाच करायचं, दुसरं कोण. आई करायची बाबा, बायकोला काय ताक करायचं ते पण आई करायची चांगली, व्यवसाय करायची. हा. अशी जुन्या बाया चांगले ताक करत होय. होत्या. उभा राहून मोठे रवीन, बर डोक्यात की रवीन. होय. हा ती काय बारकी रवी एवढे मोठे होते का? हा एवढे मोठे? हो भोईला उभा केली की आता तुमच्या टकोरीत की अशी 4-4.5 फुटाची रवी होती बघा. आता आहे का ते? आता आता कुठल्या आहे आता ती मोडलं. आता हे आलं हो, आता ही मशीन आले आता. मशीन आलं, मशीनवर ताक काढायचं, मशीनवर लोणी काढायचं. बर. आणि ते कांदा कोटा पण सगळं हातानंच करतात आहे का नाही? हां त्याला उकाळ असायचं, होय. उकाळ ठोंबा. हा. पहिले ते आपली खापल्या करत होतं, खापल्या करायच्या, ती खापल्याला असल्या भुईलाच उकाळ पाडायचं. बर भुईतच आपल्या जमिनीवरच. हा. त्याला सिमेंट नाही काय नाही काय नाही काय नाही, हा. आणि त्यात मुसळानं बुडवून गहू किती मस्तपैकी गहू निघायचं. होय. कुटत नव्हतं काय, फुटत कसं नव्हतं ती काय. खपल्या कशा कांडायची होती? मुसळानं अशा उभा राहून बाया का बसून बाया काढायच्या. होय. हं. दोघे जण का एक जणच, होय. हा एक जणच. होय. हा मुसळ एकाच बायला, मुसळ 2 बायाला चालत नव्हतं. दोघे जण पण काहीतरी कांडायचे ना ते असंच ना? ते नाही, ते दळत होत्या दोन्ही बाया, दोघी होय. जण मिळून. त्याला तळ्याच्या काय नव्हत्या, बाया घरच्या दळत होत्या. होय. दळताना गाणी बिणी म्हणत असतील. आता बाया दळताना का आणि काय भावावर काय कसल्या म्हणायच्या. तुम्ही ऐकायचे का? ऐकायला काय आता बायांची काय नाही ऐकायला काय, त्याला काय आपल्याला काय वाद आहे का काय. हा. कधी ते सकाळी किती वाजता उठायचे? ती 4ला उठायची बरोबर. हा. 4ला उठून ती दिवस उगायच्या आत ती दळण संपून त्याला शान घाण पाणी धार काढायचे, म्हशीची धार काढायचे, गाईची धार काढायचे, हा. शेडाच लोटायचा आहे. हा.
शेरड कोंबड्या गुरं जर्शी काय नव्हती त्यावेळेला. बर. आणि स्वयंपाक किती जणांचा करायचा? स्वयंपाक घरात जेवढी माणसं असतील तेवढी. बाबा 2 दीर आहेत, 3 दीर आहेत, तिघजण भाऊ आहेत, ते काय 3 बायका आहे अशी एवढ्यात हे असं त्याच्या पट्टीनं लेकरं काय आहे ती अशा पद्धतीने स्वयंपाक करायच्या. होय. एक जणीनं दुगीन दळायचं, एक जणीनं पाणी गरम करायचं, आंघोळ्या करायच्या. हां. आणि पण गडी तेवढं हिरीला आंघोळ करत होतं. गडी घरी काय अजिबात गडी पोहारसुद्धा हिरीला आंघोळ करायचं. होय. हं. विहिरीला जाऊन पावायचं. विहिरीला जाऊन पोहायचं. होय. येताना पाणी घेऊन यायचं गाकरण. हां. गागर भरून आणायची पाण्याची. हां. एक गागर नाही 4-4, 5-5 गाकरी आणावं लागायच्या. होय. मग पाणी कसल्या कुठलं? घागऱ्या असायच्या होते? लोखंडी गाकरी. हां. केवढ्या असायच्या? लोखंडी गाकरी 30-40 किलोची, 40 किलोची गाकर असायची. होय. 40, 45, 50 बी किलोची गाकर. हां. आणि पण ती सहज उचलून आणायची गडी. बर. आणि कशा आणायच्या ती? खांद्यावर आणायची. होय. व्यायाम पण होत आहे का ना त्यातनं? हा व्यायाम कसला आता कसला जाम व्यायाम. बर. हां. आणि मग ते पवन बिवून आल्यानंतर जेवायला जेवण बिवून होत असेल आहे का हा नाही? जेवण यायला का ती काय नाही आपण आपली ती काय गडी सगळं दोस्तरवाले होतं. दोस्तर नेसा दोतार धुयाचं, ती दुसरं दोस्तर नेसायचं, ते दोस्ताराचा पेळा खांद्यावर टाकायचा, घागर घ्यायची, रोबाबात घ्यायचं. ती एकच घागर नाही 4 घागरी. बाबा किती पाणी आहे रानात. हां. रांजण होतं मोठं. केवढं असायचं रांजण? रांजण चांगलं 4-4, 5-5 घागरीचं रांजण असायचं. होय. हां हां. त्या रानात पाणी ओतायचं, पाणी भरून ठेवायचं रांजून. पहिलं दिवस खरंच लयच चांगलं होतं आहे का नाही? पहिलंच दिवस चांगलं होतं. आताचं काय आहे, पण पाऊस पाणी जर लांबला काय झालं तर दिवस लय वाईट येत होतं. पहिली माणसं मायाची पण होती का नाही? अरे मायाळ लय होती. हां. आता जी मायाळ नाही ती म्हणा कशी काय एवढी मायाळ माणसं होती हो? आता काय त्यांना परमेश्वर का माया घालत होता हीच काय कळत नाही. बर. कशी करायची माया? माया म्हणजे काय, एखाद्याला नसलं तर त्याला द्यायची. हां. बाबा त्या ज्वारी नाही त्याला ज्वारी द्यायची, हम्म. ह्याच्यात ही नाही तू महागारी दे बरं का माझं, हम्म. असं बोली करून द्यायची. हां. आताचा बोली बी करत नाही, कायच करत नाही, संपलंय रे म्हणतो. आणि पहिलं कसं पाहुणं रावळं पण यायचे ना, आले म्हणजे आले की 2 दिवस 3 दिवस आठवडा किती दिवस राहायचे? पाहुणे 2 एकाच दिवस जास्त दिवस राहत नव्हती पाहुणी. हां. 2 दिवस लय मुश्किली पाहुणा. बर. दुसऱ्या दिवशी जाणार, पण ती पायी येणार किंवा सायकलीवर येणार. हां. आलं म्हणजे येताना काय खायला घेऊन यायचं का होते? त्याला काय खायला आणायचं त्यानं? असलेच शेंदाडं, कुठं वाळकं, कुठं फपय, असलं साधं खाणं. होय. हे काय हटल्यातलं काय सुद्धा नव्हतं त्यात. बर. मग मामा वगैरे होते का तुम्हाला? मामा होतं की मग तुम्ही जायचं मामाच्या गावाला? मामाच्या गावाला जायचं, पण ती कुठं मामा एक मामापाशी जायचं, थोडा वेळ थांबवून यायचं. होय. हम्म. बर. आणि पहिल्या काळातले बाजार कसे होते हो? बाजार कुठं थोडं बाजार होतं. हां. बाजारानं खायला आणायला पैसे नसायचं. बर. मग काहीतरी वाळकं न्यायची बाबा ऐकायला, हां. काय शेंदाडं न्यायची खायला, हां. पुन्हा काय ज्वारी ज्याला जास्त आहे त्याला ज्वारी काय न्यायची. हां. अशाच पैसे करायचं आणि त्याचा बाजार घेऊन यायचं. होय. त्याल मीठ मिरचा, हां. बरं ते आपल्याला मसाला आणावं लागायचं. हां. मसाला त्यावेळेला काय घरी होतं का, तेल घरी नव्हतं. हां. तेल असायचे काय काय माणसांनी शेंगा काढायची, हां. शेंगा तेल काढून आणायची. घाण्यावर ते गुराचा घाणा होता, गुराचा. हां. 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 गायचं तेल लाटी, बर. लाटीतनं घाण्यातनं तेल पाडून त्यात तेल राहायचं जरा. हां. काय म्हणतं म्हणायचं त्याला राहते जरा, हां. राहाय ना का म्हणायची त्याला काय. आणि जनावरच बाजार कुठं कुठं भरायचो? जनावरांचा बाजार इथं कुठं बाजार अकलूस, सांगोला हां. असंच बाजार. होय. हम्म. कसं तुम्ही जायचं बाजारला कधी? कशाला बाजारला काय ऐकायचं नाही तर काय बाजारला जायचं नाही बाजारला. हां. कवचित एखाद्याच भाडं असलं तर काय शेरडं करडं घेऊन जायचं असलं तर बैलगाडीत घेऊन जायचं. होय. बैलगाडीचं भाडं करायचं चांगलं रट्टावून. होय. हा तमाशा पण फिरवला बैलगाडीत. तमाशा? तमाशालाही फिरवला. कोणाचा? हा यातला गावात होता, आलता भाकरीवाला तमाशा होता. बर. लय दिवस फिरवला. कुठं कुठं? कुठं उघडे वडेलनी, माळखांबेलानी, ह्याला बंडी शेगावलानी, कुठं वाघाडातनी, कुठं भाडवणीतनी, गारडीलानी, असं लय तमाशे किती फिरवला. भाडं असायचं? भाडं कशाचे 20 रुपये भाडं. होय. हां आणि फिरायचं म्हणजे काय करायचं तुम्ही? काय नसतं त्याचे ती 2-4 बाया, हां. 2-4 गडी, 7-8 माणसं बसायची गाडीत. बर.
त्याचं काय डुलकी पिलकी असेल ती गाडी टाकायची ना आपलं जायचं आणि त्याचा तमाशा वस्तू झोपायची तिथं आराम होय झोपायचं बघायचं नाही तमाशाले का काय बघायचं आहे पुन्हा दिवसभर पुन्हा काम करायला जायचं आहे आणि काय करायचं बर पुन्हा तेवढ्यात 2 रुपये बघते का म्हणून दुसरं काम करायला जायचं. होय. आणि ज्यावेळेस हे गाड्या घेऊन तुम्ही जायचं तिकडं मग रात्रीला जेवणाचं वगैरे काय करायचं जेवण करून जायचं. होय हां जेवण कुठं करायचं आता त्या लोकांच्या गावात कुठं जायचं. आता इथं बाबा बहिणीत गेलो आपले कोण बहिणीत ओळखीचं हां आणि ओळखीचं असलं तरी तमाशा घेऊन आलेला का म्हणणार ही जायला तमाशावाले देत नव्हते ह्या जेवायला हा तमाशावाली ती घरी जेवत होती. होय हां सगळी घरी जेवण सगळे घरी इजोळा जेवायचं 5ला जेवायचं की जायची. हां लोक बघायला यायचे का त्यांचा तमाशा हो लय बघा यायची हां मग बघा यायची कोणती पैसे द्यायचे त्या तमाशाल्यासनी होय. ही गाणं लाव बाबा ती गाणं लाव हां ह्याचं गाणं कट कर माझं गाणं चालू कर होय ह्याला गाण्याला असलं पैसे चांगलं रुबाब होता त्याचा. बर पहिलं म्हणायचे आपा कापशे हितला होता म्हणायचा 4 आणे द्यायचं चोळी माझी पाठीवर उसवली ही गाणं म्हणून म्हणायची. हां तर हे न सांगायचं 8 आणे द्यायचं मोरे पाटलांना 8 आणे द्यायचं हां आणि म्हणायची चोळी माझी पाठीवर उसवली बंद कर म्हणायचं ह्याच्यातलं गाणं म्हणायचं सिनेमातलं. हां तर त्यानं म्हणायचं बाबा हे 8 आणे बंद माझा रुपया त्याचं गाणं बंद कर हां माझं चालू कर हां असल्या लय खोडली होती पहिली सोरस लागायचे तुरस लय हां ते तमाशालेशनी वारायचं वाटायचं बरं आहे, आपलं पैसे मिळतात. बर मग ह्याच्यावरून कधी भांडणं व्हायची का भांडणं बिणणं तर होत नव्हती हा. का तशी बी तात्पर्य ते होणार की भांडणं बी हां भांडणं आहे बरं पण गावाली ही असते ती त्यामुळे ती सोरस लय लागायचे तुरसले बाप सोडून तुरस हां बर मानिले हां मानिसान मानले माझंच पाहिजे टेंबडा आणि जी मोठाड ज्याजवळ पैसे जास्त आहेत ती त्याच मस्तीवन करायची होय आणि ज्याजवळ पैसे कमी असतील ते आपलं गाडी चिपूट घालायचं आणि पळायचं हां त्याला काय दुसरं. कधी कोणी तमाशाली पुरगी पळवून नेलती का त्या काळात तमाशाची पुरी पळवून न्यायला साधन्य नव्हती. बर हां न्यायला काय ती काय पहिलीच माणसं लई रांडाळी होती चांगली उलटी हां पहिली गरीब नव्हती. हां पहिली माणसं जी होती ना चांगली बालंगडी बाजिंदी होती बर अशीला रंडीबाजीला ह्याला त्याला हां पण त्यांचं काय व्हायचं दुसरी माणसं दडपण टाकली जाणत्या माणसाला पुन्हा आणखी त्याच्यापेक्षा आमच्यापेक्षा जाणती होती ना हां त्याला भेट होता बर बर भेटून मागं सारायचं. शाळेत पहिलं कसलं होतं ते मास्तरी आले मास्तरचं किती धाक होता हम्म. शाळेत नीटच बसायचं नीटच थांबायचं बर तिथं शाळेत काय गुरमी चालत नव्हती अजिबात. कुठला मास्तर होता मास्तर कुठली आता कुठली बी होती त्याला काय नाव आठवते जवळ्याचं होतं पुन्हा सदाकर व्यंकटेश देशपांडे असं जवळ्याचं मास्तर होतं होय पुन्हा साडे मास्तर होतं. मारायची का मास्तर मारत लय होती. कशी मारायची ती मास्तर मारत म्हणजे छडीन मारायची हा. छडी त्या हातावर काय घ्यायला पाहिजे तिने सटका द्यायची हात जर चोरला हां तर पटकनात हाणायची. होय ती काय लय तुम्ही काय जा मार मार खायला काय ना खाऊन काय करतोय हा. चुकलं की मार खावाच लागायचा होय आणि लय मारत होती मास्तर पहिली. आणि शिकवण्याची पद्धत कशी होती हो त्यांची पहिली त्यांची पद्धत म्हणजे ती लक्षपूर्वकच शाळा शिका हां दुसरं काय बघू नका. हां गैरहजर झाला का झाला बाबा काय झालं तुला हां कोण तुझं मरलं होतं का कोण कुठं गेलता का असं म्हणायची. होय ते आता काय आता कधी माझं तुमच्यासोबत असं झालं का हा तुमच्यासोबत कधी झालं हो लय माझं झालं असेल गप्पा मारायच्या आणि बतावण्या सांगायच्या काय काय सांगायचं काय तर बतावण्या सांगायच्या बाबा मी तिकडं गावाला गेलो अरे कुठल्या गावाला जायला तुम्ही काय करायला आला खोड्या करून आपलं मजा करून गावात बसायचं आपलं खेळायचं होय. कुठंतरी शाळा चुकवायचं शाळा चुकवायची शाळा बुडवायची लय सवय मांदळी का बरं बुडवायचं ती शाळेतलं जरा कमी यायला लागली की बुडवायची होय आणि कुठली पोरं तशीच करते आता तर काय करते आता फास घेते ती होय आता मारायला जाते ती काय बाबा नापास कोण कोण झालं बुडवायचं शाळा शाळा कोण कोण बुडवायचं बरीच वर्गात पोरं किती असायची 10-12 पोरं नाक असायची हां 10 किंवा 12 पोरं खलास. फुडकाला कधी येत नव्हती का तुम्हाला शाळा आलं नाही म्हणून हा, मग पोरं हुडकायची मला पण त्याला गावायचं नाही पोराशी कशाला गावायचं आहे होय लांब जायचं. हां आम्ही हुडकाय गेलो तर ती पण पोर लांब जायचं होय होतं तसं कधी गावला होता का मग गावाला गाव मग तर आता शहरात 600 असते ती आणायचं हुडकून गावल्यावर कशी आणायची मग घेऊन ते उचल टांगडे करून पाय एक जण धरायचा हात एक जण धरायचा जायचं 5-6 जणांनी जायचं हां एक मुडकं द्यायचं मोकळं सोडून बरं. हात पाय 4 चौघांनी 4 धरायचं उचल टांगडी करून आणायची. बर पण ती सहसा आणलं का मग शाळेत काय करायचं मास्तर मास्तर सटकं लावायचं त्याला मास्तर काय करते मास्तर काय त्या पाय पडत होतं का तेव्हा होय हां हां
पण घरची माणसं काय भांडत नव्हती हो. हां आता या पोराला असं उचलून टांगडी करून जर नेलं गेलं तर त्याची आई आधी पहिली येईल आणि मास्तरला म्हणलेले मग घरची काय म्हणायची त्यावेळेस? घरची काय नाही मारा म्हणायची. होय. होय घरची लई चांगली होती. बर. घरची माणसं म्हणायची शाळेत नाही आले गेला चांगला मास्तर ठोकून काढा, हां बडवा त्याला चांगला. मग शाळेत असताना तुमच्या पोरापोरांच्या कधी अशा खोड्या किंवा भांडणं अशा काही गोष्टी व्हायच्या का? शाळेत असताना काय 2-4 पोरं अशा कशा खोड्या नव्हत्याच लई करत. कोण खोड्याच आगाऊ लई कोण करत. होतं वर्गात तुमच्या? हा सगळ्यात आगाऊ कोण होतं? सगळ्यात आगाव कुठला आलं एखादा अर्ध कोण होतं आठवते का? नाही तर सांग आठवत नाही. हा नाही पोरं वा लय खोडकर लयच नाही. सगळ्यात चोरटी नव्हती, पोरं खोड्या करत नव्हती. हुशार कोण होतं सगळ्यात? हुशार काय त्या देशमुखाच पाऱ्याक होतं हुशार जरा होय. थोडं हुशार होतं जास्त बरं. म्हणजे आमच्यापेक्षा जरा थोडं जास्त. नंबर ते यायचा का त्याचा? नंबर येताचा पहिला असायचा, हां आमचा दुसरा तिसरा. होय. हां हां पुरी होत्या का वर्गात? पुरी 2च. कशा पुरी तर त्या पुरी बी नव्हत्या लई म्हणजे पुरीची संख्या कसं काय कमी. एवढी कशी शाळेत कमी घालत होती पोरी. हां पोरी शाळेत कमी घालत होती माणसं. बर. आणि ती कितीपर्यंत शाळा होती तुमच्या इथं? 5वी पर्यंत. होय. हं. पाचवी पुढं? 500 पुढं कुठं वेळापूरला पुन्हा मग. होय. तुम्ही गेलता का मग? नाही. वेळापूरला गेलो पण ती काय सायकलीवर मस्ती करायची पोरं शाळेत नाहीत लगेच सायकलीवर गेलेली पोरं हात सोडून हांडी आणायचा. हां शिकायचं होती हां सर कशी गाडी मोटरसायकल ताणत्यात हां जाळीत, हां तसं ती जाळीत गाडी हल्ली हाणायला लागायचं. बर. पडायची बोंबलात बसायची गटरात जायची, होय. घरच्यांनी ठोकायचं पुन्हा. हां यासलाच उद्योग. होय. तुम्ही कधी चालवले सायकल? सायकल मस्त हात चढून चालवली, पडलो, होय. गुडघ्याला लागलं. हां कशाने लागलं रे? आणि नाही त्या बांधावर पडलो. कुठलं बांधावर पडायला सायकल पडली बोंबलत बसलो. होय. असलं पहिल्यापासून त्या खोड्यात चौकटच पहिल्यापासून सारख्या चालू जाई त्याची. हां खोड्या काय आताचीच करते ती का पहिली करत होती. हां सांगा एखादा किस्सा म्हणजे वडिलांनी तुम्हाला धरले असे कधी, तुम्ही खोटं बोलला ना असं कधी पकडलं मारलं असं झालं कधी? वडील आमचं माझं लवकर मारलं होतं. भाव मारत होती की. होय. हं. अच्छा वडील नव्हतं का? वडील नव्हतं. अच्छा भाऊ हे करायचं का? भाव मारायचं की. मग लक्ष ठेवायचं. मग शाळेत काय केलं नाही, अमकं काय केलं नाही, तमकं काय केलं नाही, हां बैलाकडे गेला नाही, हां गुरु राखेल नाही ती. हां आधी जाणती माणसं चांगली जाणत्या माणसं अंडरखाली पोरं होती सगळी. आता होय. त्यातनं खोड्या करायची पण आणि भिवून असायची त्यांना? तेवढ्यापुरतं भ्यायची. सारखं कुठली भ्यायला आली ती. हां तेवढ्यापुरतं घरी कुठे गेले बघायचं. हां आणखीन चोरी ती चोरचं कसं कापतात तसं ही पोरांचा खेळ होता. हां 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 पहिल्या काळात लाईट बीट नव्हती आहे का नाही? कुठली लाईट आली? लाईटच नव्हती. मग कसं करायचं? लाईट नव्हती तर मग तुम्ही कसं करायचं? चिमण्या, हां राखेलची चिमणी, राखेल हं. चिमणी, त्याला वात बर. पेटवून त्या वातीवरून त्याच्यावरच करायचं. हां आणि अंधारात झोप बी चांगली यायची हो. होय. या लाईटीवर काय चमकाय काय नव्हतं, काय नाही, हां आरामशीर वाटायचं. हां आणि गावात कसं आता डांब आहे सगळीकडे लाईट आहे, तसं काय असायचं पहिलं? ती पहिलं नाही गावात डांब होते की तात्पुरतं पण हां पण ते जेव्हा डांब होई यायच्या त्यावेळेस काय होतं? काय न मग ती खंदील होतं. होय. खंदील मोठं खंदील कसलं असं कंदील ते? असा चौकोनी असा एवढाच असायचा आणि एवढा उंची. बर. आणि त्यात आत आपलं असं एवढाच खंदील असायचा आत. हां. पण त्याला चौकोनी मागून बाहेरनं आकार द्यायची हां त्या काचचा बर. आणि ती खंदील लावायची. कुठं असायचं ते? ते ज्या त्या गावात म्हणजे चौकाने असायचं. बर. बोळात कुठं लागले ते खंदील? हां कशावर राखेलवरच असायचं? कशावरच असायचं ते? त्या राखेलवरच. होय. हां राखेलवर. आणि ते कोण पेटवायचं? हे तिथे एक मग आपलं ह्याचं होतं काय त्याला म्हणते ती कोतवाल, बर. ती पेटवायचं. होय. रोज त्याच्याकडे काम असायचं का? आणि त्याच्याकडे ती कामच. हां रोज सकाळ संध्याकाळ ती पेटवायचं बंद करायचीच करायचं. हां त्याच बंद कशाला करावं लागतं त्यावर त्याला ओढायचं. होय. ती बलुतेदार पद्धत काय होती हो? हां बलुतेदार पद्धत काय होती? बोलतो म्हणजे ते पहिलं न्हाव्याला 2 पायला ज्वारी वाढायची. त्यानं आपले वर्षभर दाढी कटिंग करायची, बर. केस कापायचं त्याचं ते वर्षभर त्याला 2 पायले ज्वारी. कोळी बाबा पाणी भरायला ते गावानी रानानी कोळी नव्हती हां पण गावात कोळी होती. 8 पायल्या ज्वारी वाढायची. वर्षभर पाणी 2 घागरी फुकाट द्यायचं पाणी म्हणजे आणून टाकायचं कोळ्यानं. बर.
पुन्हा कुंभाराच्यात गाडगी असायची. गाडगी त्याला ती बोललो त्यावरच सगळी हां सुताराला हं. गाडी भरून कडबा द्यायचा. बर गाडी भरून कडबा कांसळा द्यायचा आणि त्याला त्यानं वरीच बरं आवतं भरून द्यायची. हं. कुठं माचाडं भरायची. हां मोठा नव्हता त्या मोठा होत्या हां त्यामुळे माचाडं भरावं लागायची. बर चाकपट्या बाहुल्या हां हे सगळं म्हणजे खनपट्टी ती सगळं त्याला पहिल्यांदा लागत होती होतंच त्यावेळेला. हां 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 आणि ती सगळं स्वतः लाकडं आपली हां पण करून द्यायची. बर पण त्याला मोबदला असं ज्वारीन कडबाच. काय स्वतःकडून करून घ्यायचो. सुधाराकडं काय आवत भरून घ्यायचं, टिपण भरून घ्यायची, दांडं बसवून न्यायचं. बरं कुऱ्हाडीनं तोडायचं आहे त्याला काय पहिले काय हे होतं का काय मोठ्या मशिनी का काय हां. पूर्वीच्या काळात बायकांना घराच्या बाहेर पडायचं म्हणलं म्हणजे ते गावातनं शेलखाट असायचं. होय हां शेलखाट. बर ती शेलखाटानं बाहेर जायच्या. आणि त्यांना पायात चप्पल पण घालू द्यायची नाही म्हणून. नाही चप्पल पण नव्हती ना. होय आणि चप्पल हातात घ्यायची ती का बरं. काकद. काय रिवाज होता पहिला ती पहिल्या पिढीचा जरी रिवाज चालू होता. बर पुन्हा ते शेलखाट पुढं बायकोंच्या कोण ओळखू येत नव्हती अशी आज चालत होतं. होय. हां आणि जर कोणी जर चप्पल जर गाठली पायात तर त्याला काय ते काय तिच्या नवऱ्याला बोलून घेणार संध्याकाळी. हां म्हणणार असे गावात पार असायचा पारावर माणसं चार बसायची. बर ते म्हणायला का तुझ्या असं उदाट वागते ती असं होते ती हां असं करत होती बोलत होती. होय. पण ती प्रकार माझ्या देखत घडला नाही. शिक्षा काय करायची त्यांना. शिक्षेपेक्षा काय त्यांची माझ्या देखत तर नाही झाली हां पण केली नाही. असं बोलल्यावर माणसाला लगेच हे होतं हो इज्जत जाती. हां हां नवरा बायकोनी पण असं बोलायचं नाही असं आहे का नाही ते. नवरा बायकोचं तर लयच विचार काय अवघड होतं, काय होतं. लय अवघड होतं. कसं होतं. ती काय महिना 2 महिने तर कसलंच बोल देत नव्हती. होय सासू घरात नवरी घरात गेली की ती काय नणंद असायची सासू असायची हां ती दीर असायचं. हां ते नवऱ्यानं कुठं बोलायचं त्याला बोलायच नव्हतं. हां मग महिना 2 महिने तरी नुसतं बिन बोलताच जायचं. होय 16वी सरांपाठी अगदी न बोलता जायची. बर पण मात्र लागायची बोलाय त्याला काय पण. हां 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 पण आता काय लग्नाच्या आधीच म्हणते ते माझं तुझं प्रेम आहे बघ चल. होय. आणि सासूरास पण लय असायचं पहिला. भयान सासरा सुद्धा बाहेरला. कसं असायचं काय असायचं. काय असायचं कुठं बघ काय खायचं नाही कुठं त्यांच्या देखत पदर पडू द्यायचा नाही. हां पुन्हा चापून चुपून राहणे हां बोलताना उर्माट काय बोलायचं नाही. हां अशा बाया पहिल्या मर्जीवर एक चालत होत्या. हां आताच्या काय आहेत, आता पदर खांद्यावरून पण खाली टाकते त्या हां सनाट पाडते त्या. अरे म्हणजे तुला काय करायचं आहे आणि फॅशन आहे आज. सासू मारायची पण आहे की नाही. सासू माराय कवचित मारायची कुठंतरी येडी बाय. हां शाण्या बाया मारत नव्हत्या. खायला द्यायचं नाही का त्यांना. खायला द्यायची पण ती आपोआप उठवायचा बळ. हां ती सवय होती लोकांना. कमी द्यायची मग खायला. कुठली कमी द्यायची ती पण ती सवय एखाद्यानं कमी दिलं की ती 4 जाग्याला ती सवय लागलीच. हां हिने दिलं नाही बघ तिने दिलं नाही बघ असं म्हणजे ती गावगानच आहे चालते. त्या काळात गावामध्ये असे बाहेरचे लोक कोण कोण यायचे. पत्रा झाला किंवा ते डोंबारा खेळ झाला असे कोण कोण यायचे बाहेरचे. हो तशी गावात पत्राचा यायची डोंबारी यायची. हां पण पहिलवानाचा खेळ यायचा. बर पहिलवानाच उडी मारायला ते उड्या मारून शिणी असं 1.5 फुटावरून म्हणजे 10 फुटावरून उडी मारत होती की ती पहिलं होय. उत्तमराव पहिलवान शिणी खेळ होता बघा. बर चांगला खेळ होता. हां डांबावर मलखांबावर उडी मारायचं. बर मलखांब असा उंची 20 फुटाचा मलखांब हां आणि त्याच्यावर 2 फानगाडी लाकडं बांधलेली असायची हां आणि त्याच्यावर हे ताईट बांधून त्याच्यावर उडी मारत होतो. होय. हां डोंबाराचा खेळ असायचा का. डोंबाऱ्याचा खेळ भलतंच. हां कसा असायचा डोंबरा काय असायचा. डोंबाऱ्याच काय तार बांधायची इकडे तिकडे ढोलक वाजवायचं फळवायचं खेळ वाजवायचं तारावरनं पुरगी चालवायची. हां तिकडं त्या पुरीनं अंगातनं काढायचं त्या कड्यातनं काढायचं. हां असलं चांगलं चालत होतं की. पहिलं चोऱ्या पण लय होई जाऊ. चोऱ्या म्हणजे ती आटील चोरी करत होती. हां गुंडांची टोळीच असायची त्यात 2-4 आणि ती चोऱ्याला दडपणच नव्हतं काय. हां काय एखादा केस आहे का चोरीचा माहिती आहे का तुम्हाला. आता माझ्या देखतच झाले ते काय झालं? मुलकाशन अशा चोऱ्या आली की मारून चोऱ्या घेऊन जायची. होय. हां किती जण असायचे. चांगली 7-8 10 8-9 असायची. हां आणि 2 माणसाच्या घरी जायचं त्याला काय मारून त्याला घेऊन जायचं.
दुसरी येस तर पळून जायची निघून. तुमच्या देखत काय झालं होतं? आज 2 4 5 7 8 10 चोऱ्या झाल्या. तुमच्या देखत बोकडं न्यायची, शेरडं न्यायची, पेट्या न्यायची, पेट्यातली सामान न्यायची, कापडं न्यायची, हां. अशी भयान चोऱ्या केल्या तिने. लोक चोरांना कधी पकडत नव्हता का? कोण पकडायचं त्याला? हा पकडायचं कोण? पकडायला कोण जायचं आहे? काय करायचं आहे? हां. मारायची बिनमरून. होय. हां. आणि पोलिसाकडे जायला पैसे कोणाकडं? आणि पोलीस कशाला? पोलिसाकडे जातच नव्हती पहिली माणसं. गाणी काय सांगतं का तुम्हाला? असेच गाणं म्हणजे आता शिवाच्या असे एवढं शिवाच्या शेतामध्ये काटा मोडला ताकळीचा, पायी उचल ना साकळीचा, अशा मोठ्यावर गाणी म्हणायची. बर. असली गाणी काय बी म्हणायची, म्हणजे काय त्या विशेष गाण्याला काय नाव? रानात बैलगाडी घेऊन तुम्ही जायचं जपून हां. त्यावेळेस रानात म्हणायचं का गाणी? बैलगाडी गाणी कुठली? अवतार म्हणायची गाणी. अवतारची गाणी काय पेरताना अवतार हीच, आता म्हणतो हीच गाणी अवतारलीच. लग्नातली नाव वगैरे येते का तुम्हाला? नाव नावच घेतलंय ते आम्ही कधी तर. बायकोला म्हणायचं आणखीन आपलं बा कमल सुमल असा तोंडा हेच म्हणायचं. बाया तेवढ्या गाण्यावर गाणं म्हणायचं, नाव घ्यायच्या थोड्या. होमनो वगैरे येते का तुम्हाला? काय म्हणणं काय, आम्ही कोणी घालायचं नव्हतं. आम्ही रानातली वस्ती धिगाणा मस्ती.